रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी सागरी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख
ही वेळ सापडली सत्य बरं ही वेळ सापडली सत्य वेळ सापडली सत्य बरं ही वेळ सापडली सत्य बाह्य झाली बुद्धी संचिताची काय झाली संताची येणे पंथे माझी चालले पाऊले तेरे मध्ये माझी चालली पाऊले येणे पंथे माझी चालले पाऊले तेरे मध्ये माझी चालली पाऊले दर्शन झाले सनाबाई दर्शन झाले सनाबाई दर्शन झाले संताबाई सासिले दरिद्र दोष झाला खंड आसिले धरिले सासिले दरिद्र दोष झाला खंड धरिले संताबाई या ठिकाणी पिंड पुलिस झाला एकादी दिने संतपाला दादिला दिने संतपाला येणे पंथे माझी चालली पावले तेरे मध्ये माझी चालली पाऊले येणे पंथे माझी चालवी पावले मध्ये माझी चालली पाऊले दर्शन झाले संताबाई दर्शन झाले संताबाई दर्शन झाले संताबाई तो पावणे झाला वगा व्यापार तुकामने झाला अवघा व्यापार पावणे झाला वगा व्यापार तुकामने झाला अवघा व्यापार आणि वेरदार फळासी आली वेळ झाला पावतीला आली वेळ झाला पावतीला ये पंथे माझी चालली पावले मध्ये माझी चालली पाऊले पंथे माझी चालली पावले मध्ये माझी चालली पाऊले दर्शन झाले संताबाई दर्शन झाले संताबाई दर्शन झाले संताबाई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी कुमारी बरी वेळ सापडली संधी संधी बरी वेळ सापडली संधी बरवी वेळाचा पाडली नांदी बरवी वेळाचा पाडली बरी वेळ सापडली बरी वेळ सापडली बरी वेळ सापडली संधी संधी बरवी वेळाचा पाडली नांदी बरवी वेळाचा पाडली नांदी बरवी वेळाचा पाडली नांदी साय झाली बुद्धी संचिताची साय झाली बुद्धी संचिताची येणे पती माझी चालली पाऊले येणे पती माझी चालली पाऊले झाली बुद्धी संचिताची झाली बुद्धी संचिताची हिने म्हणते माझी चालली बाबुले हिने म्हणते माझी चालली बाबुले दर्शन झाले संताबाई संताबाई संताबाई
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, बजरंगबली महावीर हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई, त्रासिले दरिद्र दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनित झाला, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई, तुका म्हणे झाला सफल व्यापार, व्यापार वरती आली धार, फळासिये येणे पंथे माझे चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई, विठ्ठल 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 टाळी वाजवा आणि म्हणा विठ्ठल, प्रत्येकाने म्हणा विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराज की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं वाजवा राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मंगलभावन मंगलहारी गजो दशरथ अजर प्यारी, जय जय हनुमान कृपा करो गुरु देवकी नारी, जय 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 हनुमान अवतारी, कृपा करो गुरु राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम। जयाचे केलिया स्मरण,
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे तेच नमस्कारोनी आता बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणांचा. बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालले पावले दर्शन झाले संतापाई. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड त्याची काळे पिंड पुनीत झाला. येणे पंथे माझे चालले पावले दर्शन झाले संतापाई. तुका म्हणे झाला सफल व्यापार आली अरधार फळाची. येणे पंथे माझे चालले पावले दर्शन झाले संतापाई. विठ्ठल सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह कितवं वर्ष? 14व्या वर्षाची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या हॉटेलला सुपूर्द करण्यात आलेली आहे. सेवेचं आमंत्रण आपले आबा हरिभक्तपरायण वकील पाटील सगळ्या मंडळाच्या वती आणि संमतीने यांचे फोन नंबर माझ्याकडे लिहून दिले. इथे आलो, तुम्हा सगळ्यांचं दर्शन घडलं. कीर्तनासाठी हजर असलेल्या आमच्या हरिभक्तपरायण संध्याताई, त्यांचे मिस्टर, आमचे हार्मोनियम मास्टर, काय नाव दादांचं, माईकमध्ये सांगत चाला, गाडे बाबा, आमचे किरण महाराज, कनेरेकर आमचे, माईकवर सांगा तुम्ही, पांडुरंग महाराज, हरिभक्तपरायण समाधान महाराज, इथले सर्व आमचे महाराज मंडळी, इकडे असलेले मच्छेंद्र महाराज, कलमाडीहून आलेले हरिभक्तपरायण महेश महाराज, साधुतुल्य असा श्रोता समाज, स्त्रिया पुरुष अबालवृद्ध, सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. कमी पडत असेल तर इथपर्यंत येऊनही कीर्तन ऐकता येत नाही. असो, आयोजन चांगले, प्रकाश योजना चांगली इथली, ज्यांचे साऊंड सेवा आहे हरिभक्तपरायण आमचे संत सावता महाराज, पंढरीनाथ महाराज, सावता साऊंड सर्व्हिस, चांगली सेवा आहे. थोडासा आवाज कंट्रोल करा, बनबन नको, आणि इको मी मागेल तेव्हा द्यायचा. दोघं चोपदारांचे आभार मानायचे राहिलेच आहेत अजून, ते चांगली व्यवस्था करतायत. आवाज द्या, इको नका देऊ, आवाज द्या. आणि सुरुवातीला चालतं, हे द्या आणि ते द्या, नंतर सगळं व्यवस्थित असतं. कोणतीही पोरगी लग्न झाल्यानंतर 2 मुळपर्यंतच माहेरून लाडू आणते, 3रा मूळ पैन हाताना वावायला लाग जास्ती तथा घेतला घ्या. त्यामुळे सुरुवातीला जे चालतं ना, आदळापट आवाज द्या, हे करा ते करा, म्हणून असं समजायचं नाही कीर्तन सर्वस्व हाऊस दांगडो चाली बा, नाही. ही सुरुवात असते. आणि ज्यांना सुरुवात सांभाळता आली, अभंगाची पार्श्वभूमी आपली अशी आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी हे तिथे तपसाधना करत असताना त्यांच्याकडे आलेला जिज्ञासू वर्ग आणि त्यांना दिलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्याच्या कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार, त्याच्या कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार.
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार त्यांचा कृपादाने कधीचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार जगद्गुरु तुकाराम महाराज, संताजी महाराज जगनाडे, गवरशेठ वाणी आणि गंगारामबुवा मवाळ हे 16व्या शतकातले सिद्ध साधक होते. साधक आणि सिद्ध साधक मध्ये काय फरक आहे? जे कोणत्या तरी साधनेचा अवलंब करून प्रयत्नशील आहेत, अजून यशस्वी झालेले नाहीत, पण साधना सुरू केली, यांना म्हणतात साधक. आणि साधन सिद्ध होऊन प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे, स्वतः बोध घेऊन त्या बोधाने दुसऱ्यांना प्रबोधित करू शकतील, अशांना सिद्ध साधक म्हणतात. एवढे सिद्ध होते चारही जण. देव पाहिलं होतं त्यांनी, अनुभव घेतलेला होता. तुम्ही आपण फक्त देवाच्या नावाचा हा गोंधळ मांडलेला आहे. त्यांनी देव पाहिलेला होता, देव अनुभवलेला होता. तुकाराम महाराज आणि त्यांचे अगदी आवडते पटशिष्य होते संताजी महाराज जगनाडे. वयाचा अंतर जर पाहाल तर दोघांच्या वयामध्ये जवळपास 30-32 वर्षाचा अंतर होतं. लहान होते संताजी महाराज जगनाडे वयाने. ते गाई चारायला सदुंबऱ्याहून, म्हणजे जे गाव आहे भंडारे डोंगराच्या पाठीमागे, तिथून ते गाई चारायला यायचे. ते मूळचे चाकणचे होते, पण त्यांच्या मामाचं गाव होतं सदुंबरे. मग मामाच्या गाई राखणे, तेली चौधरी समाजाचे असल्यामुळे तेलाचा घाणा हाकणे हे संताजी महाराजांकडे बालवयात काम. गाई राखताना भंडारे डोंगरावर एकदा गाई वरती आल्या, महाराजही आले. त्यावेळेस महाराज नव्हते, वय लहान होतं. आणि त्यांनी पाहिलं इथे एक साधू एका झाडाखाली बसून ध्यान धारणा करतो. पण या साधूकडे जर पाहिलं तर आपली सगळी भीती नष्ट होते. आपल्याला असं वाटतं की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. हिम्मत करून जवळ आले, जवळ बसले. नमस्कार करण्या इतकी सुद्धा समज नव्हती. तुकाराम महाराजांनी जवळ बोलवलं. इकडे, नाव काय तुझं? म्हणाले संतू. तुला घरी संतू म्हणतात, नाव काय पण खरं? म्हणे संताजी. कुठं असतोस? म्हणे सदुंबऱ्याला मामांकडे असतो, गाई चारतो, इथे गाई राखायला आलोय. म्हणाले रोज येतो? हो रोज येतो. एक काम करशील तू माझं? म्हणाले सांगा. मी जे बोलत जाईन ते तू भोजपत्रावर लिहून काढायचं. म्हणाले महाराज मी अक्षरशत्रू आहे, मला काहीही येत नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, एक सुद्धा काढता येत नाही. म्हणाले इकडे ये, मी तुला शिकवतो. काय केलं? कृपादृष्टीने हाळिले. साधूची सिद्ध साधकाची कृपा होती. सिद्ध साधकाची मेहरबानी काय असते, प्रताप काय असतो, ताकद काय असते. बाकी तर सगळे गोलमाल. पण सिद्ध साधकाची ताकद, आपण सारिखे करीती तत्काळ आपण सारिखे करीती तत्काळ आपण सारी आपण सारी
साधू सिद्ध साधक त्यालाच म्हटलंय जो आपल्यासारखं तत्काळ दुसऱ्याला करतो. तेवढीच पावर, तेवढीच क्षमता. चुंबक जर चुंबकावर घासला तर आपल्या चुंबकीय शक्तीचा त्याच्यामध्ये प्रवेश जो करून देतो त्याला चुंबक म्हणतात. चुंबक म्हणजे पैसे न खर्चणारा तो नाही, लोखंडाबद्दल बोलतोय. इकडे म्हणाले, डोक्यावर हात ठेवला, मी बोलतो ते लिहायला लागले. ज्यांनी नुसतं डोक्यावर हात ठेवला तर न शिकवता शिकू शकतात, आणि ज्यांना शिकवण्यासाठी ट्युशन लावायच्या, शेकडो रुपये खर्चायचे तरी ते नापास होतात. 45,000 रुपये वार्षिक फी भरायची आणि 10वीला त्याला रिझल्ट विचारला किती मार्क मिळालेले, 43%. काही लाज वाटणे नाही का एवढी तेवढी. अरे कोरोनामा 90% बैले असले पडे होतात. 90% बिगर परीक्षा ना पास. कशामुळे? बरवी ही वेळ चांगली त्यांची, परीक्षा न देता पास झाले. अभ्यास करणारे नापास झाले, वेळ वाईट. दुसरे सिद्ध साधक होते त्यांच्यामध्ये, म्हणजे तिसरे गंगाराम बुवा मवाळ. ते 9 लाख उंबऱ्याचे राहणारे होते. तळेगाव ढमढेऱ्याच्या पलीकडे असणाऱ्या घोराडेश्वर डोंगराच्या मागे राहणारे. देहूपासून अंदाजे 9-10 किलोमीटर अंतर. गंगाराम बुवा मवाळ जातीने ब्राह्मण होते. सहज भंडारे डोंगरावर एकदा आले. तुकाराम महाराजांना, संताजी महाराजांना एक जण लिहितोय, एक जण बोलतोय. त्यांना पाहिलं आणि गंगाराम बुवांनी विचारलं, म्हणे महाराज तुम्ही इथे केव्हापासून येत आहेत? म्हणे मी रोज येतो. म्हणे मग इकडे आमची म्हैस चुकून आलेली आहे, तुम्ही आमची म्हैस पाहिली का? 3 दिवसापासून म्हैस हरवली, मी म्हैस शोधत फिरतोय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, इकडे खाली बस. हा मानवी जन्म तुला देव शोधायला मिळाला का म्हैस शोधायला मिळालाय? हे आता प्रत्येकाने ज्याचं त्याचं शोधून घ्या. आपण आठे उन्हत कसाले बुवा इथल्या उपाध्या कराले? जन्माला आपल्याला कशाला घातलं आपल्या आई वडिलांनी? मानवी जन्मामध्ये देव शोध. जा घरी, तुझी म्हैस गोठ्यात बांधलेली आहे. तो म्हणायला लागला, म्हणे महाराज 3 दिवसापासून घरी जा. घरी गेले, घरी जाऊन पाहतात खरंच गोठ्यात म्हैस बांधलेली. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, डोक्यावर घेतला आणि तिथे आले. म्हणाले, महाराज एवढा प्रसाद ग्रहण करावा आणि माझ्यावर कृपा करा. जो माणूस इथे बसून 10 किलोमीटर अंतरावर अंदाजे असलेलं ते गाव, सदुंबरमध्ये डोंगर रांगा आणि गोठ्यात बांधलेली म्हैस इथे बसून जो माणूस सांगू शकतो, तो माणूस काय मला देवाचा पत्ता सांगणार नाही का? खरंच महाराज माझं जीवन समर्पित करतो तुमच्या चरणी. आणि असेच साधक होते गवरशेठ वाणी. हे 4ही सिद्ध साधक रोज साधनेसाठी तिथे यायचे. आपल्या कोणत्या साधना आहे? कमीत कमी ज्यांच्या गळ्यात माळा असतील त्यांनी तरी सांगा ना. गुरु महाराजांनी अशी कोणती साधना सांगितली तुम्हाला की त्या साधनेचा अवलंब करा, तुम्ही यशस्वी व्हाल? काहीच नाही. कहा गए थे कहा नहीं, क्या लाए कुछ नहीं. साधकाचा अभ्यास सांगतो, साधकाची प्रगती सांगते. कशा प्रकारे सांगते? नाती के बाल और खाती के गाल छुपाने से नहीं छुपते. ज्याला खुराक चालू आहे, खायचा व्यवस्थित अभ्यास आहे, त्याने सांगायची काय गरज आहे दुसऱ्याला? महाराज मी रोज सकाळी अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास घरच्याच म्हशीचं बनवलेलं शुद्ध गावरानी तूप घेतो. मी चहा पिऊ आणि तो मला दूध न सांगे, त्यानंच घर मी ध्यान देईन. त्याला वाटलं ऐकू गेलं नसेल.
नवीन सांगितलं म्हणे बाबा मी रोज अर्धा ग्लास दूध आणि त्यांना अर्धा ग्लास तूप लिहस. मी काहीच बोललो नाही. या मला सांगेल तो भाऊ काय म्हणाला म्हणतो त्याला बाहेर लय त्यांना नांदी नको लागा. तो इथलं दूध आणि तूप फिरायना ना आपले चहा ठेवताना त्याला थोडीशी बी लाज वाटणे नाही का. मग आपण पिरायनोत ना आपला आपला गुच्चू. तरी तिसऱ्यांदा मला सांगितलंच त्याने. आणि एक पक्क लक्षात ठेवा कोल्ह्याचं ज्या वेळेस मरण येतं ना तो त्यांना वाघकडे जास म्हणे बाबा मी रोज अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास तूप घेतो. कधीपासून 3 वरी जाण एक रोज चुकेल नाही. रोज म्हणे हो रोज अर्धा ग्लास दूध अर्धा ग्लास तूप रोज घेतो. हो मग इथलं बी पीस नाही या गाल सफरचंद नगत वाल पाहिजे उलट्या कोबरान वाटीस नगत कस काय होई घ्या त्या. त्यानं साला पटेल होता बाजूले म्हणे बाबा याने दानच सुधी नाही म्हणे. अहो कितला बी खाई खाती के गाल सांगायची गरज नाही महाराज. तुम्ही रात्रीची शिळी भाकर खा. फक्त नजर आणि वाणी या 2 शुद्ध राहू द्या. तुम्ही बदाम काजू अक्रोड पिस्ता खाणाऱ्यांना जड आहेत. दानात भ्रष्ट राहू द्या. अमृताच्या बरोबरीचं जरी तुम्ही खाल्लं आणि जो खातोय त्या जोडीने पचवण्यासाठी ज्याचा व्यायाम आहे त्याचं शरीर सांगेल काय खातोय. खाती के गाल सांग द्या या आमना मायकरी एक ना तरी गाल उतरेल दिख राहणार का तुमले. आणि भलतंच गावरान तूप दि राहणार का तुम्ही त्यासले. उलट काकाना होई जायला दिख राहणार त्यासले बिगर कष्ट ना गाम ही राहणार सुरात मा. तिकडे येणारा घाम तो काम करीसन यस. आटला घाम तो त्यांना आपोआप यस. तो घाम नित्रस अहो असा चिगट वसाचा ना. जो थकत नहीं तो भी गामे गाम हो जा था। नाती के बाल जैसे हमने बोल दिया खाती के गाल छुपाने से नहीं छुपते। खेड्यामध्ये आता आता नळ आले, नवीन नवीन ज्यावेळेस खेड्यांमध्ये नळ आले होते वॉटर सप्लायचे, सगळ्यांच्या घरी नळ नसायचे, गल्लीमधून एखादा नळ असायचा, सरकारी नळ असायचा, सगळी गल्ली तिथे पाणी भरायची। खाजगी नळ घेतले ज्यांची परिस्थिती होती, तर ज्यांच्या घरी नळ घेतलेला सगळे लोक गल्लीतल्या बाया तिथे पाणी भरायला यायचे। मग ती बाईला असं वाटे की पुरी गली मग मीच नांदतीचे बा नळलेलो होता, आणि बाकीन बाईसले काय वाटे पैसा खर्चापेक्षा तरी जावं भरले हो, हिनं फक्त ऐकिले न पडस ना। ती बाई रोज काय सांगायची, पहिल्याने सुरुवातीला सांगायची मी 8 रोज मग 300 डोको दोस म्हणे। या बाया काय म्हणे, हा मन आयता अंडा बरी भेटस ना आपले। नंतर सांगायला लागली मी 1 रोज ना 8 डोको दोस म्हणे। एक बाई म्हणायची हा बाई खोट तू गुचुबटतून बादल्या पिकी दी, ती काल दिन पाहिन मी रोज 2 टाइम डोको दोस का म्हणे ना, तू हा म्हण नाही म्हणशी इथून बादल्या फेकायचा तीन बरं आहे, माले बी पटी राही ना नाही, पण पाणीच नाही बरस। तिना घर म्हशी गाईचे तीस, ती जे म्हणस ते मी हा म्हणस, ती माले ताक बी देस दही बी देस एवढं तेवढं लोणी बी देस, फक्त हा म्हण। हा सगळ्यांचा स्वभाव नसतो। सांगायला लागली ती बाई खरंच मी रोज डोकं दोस म्हणे। ही बाई बोलायला लागली जिचा तापट स्वभाव होता, इले तर आज देखाडसोस म्हणे मी। ती म्हणे मग तून बादल्या बिन तू बी गई मग आज घर। ती म्हणे कसं पटतंय का बुद्धीला, आणि ती बाई बोलले हिने ज्यावेळेस नळाला बादली लावली म्हणे मी रोज डोकं दोस म्हणे। हे म्हणे मूर्ख समजते का म्हणे स्वतःला, स्वतः तर बावळटायचं आहे, दुसऱ्यांना वेळ समजते का, कसं काय रोज डोकं दोस तू म्हणे। मी रोज डोकं दोस, तुला खोटं वाटत आहे ना का, खोटं वाटत नाही,
रोज जर डोकं धुई राहिने मग या लिखाकाच्या नित्री राहिन्यात तुन्या या कशा मरी राहिन्याने रोज जर भजन करतायत मग बुद्धी कशी स्थिर होत नाही, दृष्टी कशी पवित्र होत नाही, वाणी कशी निर्मळ होत नाही. सांगितलं नाही का अगोदर? बोलले होते वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन विचिते वचन विचिते वचन विचिते वचन विचिते वचन विचिते वचन विचिते वचन येणे राहे समाधान समाधान आपण बोलावं ऐकणाऱ्याचं समाधान व्हावं. येणे राहे काही लोक इतकं गोड बोलतात, व्यवस्थित बोलतात आणि खरं बोलतात. बोलण्यावर संसार होऊन जातो. गेल्या 43 वर्षापासून मी इकडची काडी तिकडे केलेली नाही. बोलामाच संसार वडले गोबाठा. बोलायला लोक बोलवतात, लोक विनंती करतात, बाबा यावर का तारीख चुकाडू नको बरं का, मी आठ येऊन उपकार करायला येले का तुमनावर. ज्यार्थी तुम्ही मला इथपर्यंत बोलवले, तुमच्यासारखे सज्जन मंडळी ज्यार्थी आम्हाला बोलवतायत, वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेनवीन. आम्हाला लाख येत असलं कीर्तन आणि तुम्ही श्रोत्यांनी नाही बोलवलं तर आम्ही का स्टँडवर हरिपाठ बंद्या काढसोत का? या आम्ही सगळ्याच्या सगळे सुरतना स्टँडवर जाऊ तर तटे काकडा करूत का? काय होतं या आवाजाला? विठ्ठल पण याचा ज्या दिवशी आम्हाला अहंकार होईल, आजपर्यंत अहंकारी माणसाचं कल्याण झालेलं नाही. आमच्या बापाच्या वयाची माणसं सुद्धा आमच्या पायावर झुकतात का? जे आमच्यापेक्षा 10-10 वर्षांनी मोठे ते सुद्धा आमचं पाया पडतात, कीर्तनकारांच्या, वारकऱ्यांचं. तर प्रत्येक वारकरी स्त्रिया पुरुषांनी एक लक्षात ठेवावं, का लोक आपल्याला मानतात?
त्याचं एकच कारण आहे, आपण देव मानतो म्हणून लोक आपल्याला मानतात. आपण आपल्या आयुष्यातला देव वजा करा, कुत्र विचारणार नाही आपल्याला. फक्त आपण देव मानतो. तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं होतं. एकदा त्यांच्या पत्नी जिजाबाई म्हणजे आवली, तुकाराम महाराज देव मानायचे, विठ्ठल भक्त होते. पण जोडप्यांचे प्रकार असतात, सजातीय जोडपं आणि विजातीय जोडपं. पती आणि पत्नी दोघांचा विषय, दोघांचे विचार, दोघांचं मत एक असणं, याला सजातीय जोडपं म्हणतात. आणि दोघांचे विचार भिन्न भिन्न तरी संसार चालतोय. संसार थांबत नाही, संसार चालतोच. कधी कधी काय होतं, बाया ऐकून घेतात, याचा अर्थ त्यांना आपलं म्हणणं पटतं माणसांचं, असं नाही. त्यांना मार्गदर्शन असतं. कुत्रांना नांदे लागू नये बा, असं समजणार नाही की त्यासले आपलं म्हणणं पटी घे, त्या गुपचूप का बरोबर बसेल. काही काही ठिकाणी वायाच इतक्या तडफाड, एवढ्या क्रोधी. आमच्या एका मित्राची पत्नी एकदम आगव, इथली आगव, तीन शिलगी जाई बा एखाद दिन, एवढी ऊर्जा. आकाडीनं बी काम नाही, स्वतःच आकाडी. तीन मायाच उदबत्ती होती, पुरी पावर तर येईल. मग त्याला विचारलं मी, म्हणतो का रे आई वहिनी, तुला मन समोर मूर्ख म्हण राहिले. माझ्या समोर तो बसलेला, तो मी चहा पेत बसलेलो, ती मला सांगते तुमना भाऊ एक नंबरला मूर्ख आहे भाई. मी त्यांकडे दे का म्हणतो, याले रागी चहा पेवाना पहिलेच दगड फेकू जाई बाट. पण तसं काहीच झालं नाही, तो एकदम शांत बटे. म्हणतो का रे आप्या आहे काय रे, जाऊ दे मग घरे घरचे. म्हणतो मन घरी द्या, उपाडी दिवसू ज्या रोज असं बनी त्या तुलमन समोर मूर्ख पण राहिले ना, तू कस काय आई केली राह ना. जाऊ दे राबा, कोण अंग बरस म्हणे, पुढे काहीच बोलणार नाही. विजातीय आणि सजातीय दोन प्रकारच्या जोड्या आहेत. आपली वेळ जर चांगली असेल ना जीवनातली, जोडीदार चांगलाच मिळेल. हे काही काही लोक मान्य करतात, नाही हो कोणतं बी मुहूर्त काढले हो, तू काही बी कर, मग तुला सगळं माप आहे, तुला मागे शनी बी लागणार नाही. शनी बुद्धिमान माणसेच ना मागे लागत, येडान मागे कधी शनी लागत का. येडा असले कोरोना सुद्धा घाबरे. ते म्हणाले आम्ही मास्क वापरून नये, तुला टाई देतो कोरोना. अहो काही काम नाही. कोरोना जाय म्हणजे 10-1 लाख खर्चानी गव्हर्नमेंटचे का, त्याला कोरोना वय कचायला कसा कोरोना होई. तू खावाल मागा, कोरोना मरी का तुन घर महीच. विजातीय जोडप, जगामध्ये 2 जोडपे होते असे जे इतिहासामध्ये नोंद आहे. एक पाश्चिमात्य विदेशी आणि एक आपलं भारतीय. भारतीयांमधलं तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवली म्हणजे जिजाबाई, आणि विदेशी जोडपं आहे जग प्रसिद्ध तत्ववेत्ता तत्वज्ञानी सॉक्रेटिस आणि त्याची पत्नी झांटीपी. विजातीय जोडपे. सॉक्रेटिसने तत्वज्ञानात मत मांडावं, जगामध्ये असा तत्ववेत्ता नाही की तो ते नाकारेल, मान्यच करावं लागत होतं. एवढा बुद्धिमान तत्ववेत्ता, फक्त त्याचं तत्व त्याच्या पत्नीलाच आवडत नव्हतं, पटत नव्हतं. आहे काय सॉक्रेटिसनाच बाबत नाही का की मन म्हणणं पुरं मन बायकोल पटत वा करा बरं वरबट एखादा. मी सुद्धा खाली करली सो. पण काय होई राहणं तरी राहणार माणसे, तुम्ही बी ध्यानमा ठेवा. निभवायचंय, संसार होतच राहतो.
संसारामध्ये कितीतरी संसारी आले आणि गेले, संसार सुरूच आहे. जाणतेपी स्वयंपाक करत असताना सॉक्रेटिस विचार करत होते की असंच घडत असेल का? अगोदर वादळ येतं, नंतर विजांचा कडकडाट होतो आणि त्यानंतर पाऊस पडतो का? कधीतरी असंही घडत असेल, अगोदर पाऊस पडतो, नंतर विजा कडकडतात आणि त्यानंतर वारा येतो का? हा क्रम नेमका, याचं तत्व काय असावं नेमकं भूगोल तज्ज्ञांनुसार? हा सॉक्रेटिस विचार करायचा. समोर टेबलावर कागद पडलेत, तत्वज्ञानाचे ग्रंथ पडलेले आहेत, लिहायची पेन्सिल. कधी लिहायचा की अगोदर वादळ का विजा का पाऊस, का अगोदर पाऊस का अगोदर विजा. कागद फाडायचा, पुन्हा विचार मांडायचा. कधी कधी गालाला हात लावून बसायचा, कधी डोक्याला हात लावून नेमकं काय असेल. त्याची पत्नी आली आणि सांगितलं स्वयंपाक तयार आहे, टेबलावरच तुम्हाला पाणी दिलेलं आहे, हात धुवायला, हात धुवा, जेवायला बसा, मी ताट आणते. याला काहीच ऐकू आलं नाही, काय झालं आणि काय नाही. त्या बाईने हात धुवायचं पाणी ठेवून दिलं एका प्लॅस्टिकच्या भांड्यात, जेवणाचं ताट आणून दिलं. पुन्हा विचार करायला लागले नेमकं काय घडत असेल. ती बाई आली, त्या हात धुवानं उकलेली गई. 2 मिनिट वाट दे की, ताट उचलून घेऊन गेले. 10 मिनिटांनी आले, जेवण करा, गरम गरम जेवण आणलेलं आहे. असा बसलेला, पोळी घेऊन आली, याने सुरुवात केली असेल बा, ब्रेड पोळी त्यांच्या पद्धतीने जे असेल ते. पाहते तर अजून सुरुवातच नाही. म्हणे जेवण करा ना. काय घडत असेल नेमकं? ती बाई तिसऱ्यांदा ब्रेड घेऊन आली, पाहते तर ते तसं. असा राग आला त्या बाईला. उचललं ताट, हातात घेतलं, पण काय करावं अशी थांबली थोडी. म्हणली अहो काही कळतं का? सकाळपासून राबून राबून जेवण तयार करते, 2दा 3दा आली, नोकर नाहीये तुमची, मग तुम्ही म्हणतात तशी सेवा करते ना. कितीदा बोलले जेवण करा आता. काय होत असेल नेमकं? ती बाई उनी देखच ताईताचं उचलं ताट, धाडकन आपटून दिलं जमिनीवर. फुका येत आता, काय सांगते ऐकू येत नाही. हा तसाच बसलेला आपल्या विचारात. बाजूला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी होतं, ते घेतलं आणि सगळे याच्या डोक्यावर भडा 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 टाकलं. तो म्हणे आत्ते मनात ध्यान मावून, आत्ता मला तत्व समजलं. अगोदर वादळ येतं, मग ताट आपटायनं, मग नंतर विजा कडकड करतात आणि त्यानंतर पाऊस येतो. एवढा महान तत्ववेत्ता, तरी त्याचं तत्व त्याच्या बायकोला पटत नव्हतं. बऱ्याच कीर्तनकारांच्या बायका कीर्तन ऐकायला येत नाहीत. बऱ्याच बोललो मी, सगळ्या नाही, 100% नाही बोललो. जर 100 कीर्तनकार असतील तर 60-70 कीर्तनकारांच्या बायका कीर्तन ऐकायला येत नाहीत. तुम्ही म्हणाल का? त्या बायांची जर मुलाखत घेतली तर त्या सांगतात आमले माहीत महाराज लिखितलं यस. तुम्ही कीर्तन मध्ये तर दादा तुम्ही याला गर्द केलं नाही अजून. विठ्ठल विठ्ठल काही माणसं म्हणतात की ताई तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला महाराज पती मिळाले. तू बाई व्हायला पाहिजे होता म्हणजे. महाराज माल निबाड राय ना, की मी महाराजले निबाड राय न म्हण मला माहितीची. विजातीय विजातीय काय आहे? विठ्ठल विठ्ठल चोपदार साहेब मागे थांबा, सुरक्षा व्यवस्था सांभाळा.
तेच विजातीय जोडप होतं तुकाराम महाराजाने आवले जिजाबाई. जिजाबाई रोज त्यांना म्हणायच्या, म्हणजे असा काही उभं आला होता त्यांना. कारण तुकाराम महाराजांचं भजन करणं, नुसतं भजन करणं, दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. सगळी संपत्ती नष्ट झाली, गरिबी घरात आली, पोरं नागडे फिरायला लागले, खायला काही मिळेना. मग ज्या घरामध्ये नुसतं विठ्ठल विठ्ठल केलं जात असेल, पोरांना खायला मिळणार नाही, अशा महाराजांचं कोणती बायको ऐकेल? कोण ऐकेल? तुम्ही फुकट गाणं म्हणत फिरशात, गरमा कोण भलई. आधी मी रोज ना असा लिटल करत फिरतो, तेव्हा फेटा समत बाहेर थंगाडी देतील माले. तसाच जाय म्हणजे पांड्याचा रामाचा, आता चमकणं बी याची वारमा. तुकाराम महाराजांच्या या विठ्ठल नामामुळे त्यांना जोही वारकरी दिसायचा त्या वारकऱ्यांना शिव्या द्यायच्या. उठीती सुटीती कुटीती टाळ, तळमळती यांच्या रांडा, जीवा नावे घालून धोंडा. आवली शिव्या द्यायची वारकऱ्यांना. तुकाराम महाराज सांगायचे, आवले असं नाही बोलायचं. तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे, चरणी लागावे विठ्ठलाच्या. पण नाही, हा तो तुमचा मेला विठ्ठल काळा रांडकी हो त्याची मेल्याची, मला नुसतं दिसला पाहिजे तो. ते विठ्ठलाला सांगायचे चुपचाप, विठ्ठला ती फार गोड बाई आहे, स्वभाव चांगला आहे, आज शिव्या देते, मलाही देते कधी कधी, पण गोड आहे पांडुरंगाची. माणसं तुमचं नाव काढतात बायांचं, तुमच्या वाचून करमत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. रिवाज म्हणून बोलावं लागतं, कारण माणूस व्हासारखं पाप नाही, बाई व्हासारखं पुण्य नाही. तुम्ही निर्धास्तच आहेत. माणूस होणं म्हणजे जबाबदारी सोपी नाही. माझं तर लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर 15 दिवसात माझ्या आईने मला एक पदवी प्रदान केली होती. कुत्रा तिनं ऐकस 15 दिन मग तिनं ऐकायला लाग गई. तुम्ही असं काय ब्रह्मज्ञान शिकेल होती ती, की तिनं मार्गदर्शनवर मी कीर्तनकार होई गो 15 दिवसात. आणि पत्नी काय सांगायची तिकडे लक्ष द्यायचं नाही. मी आईचं म्हणणं एकच होतं, काही का वय ना आई जात 15 दिन मग 100 जोड पाहिजे व्हायला पाहिजे. जुनी दल्ली अरे म्हणतं काही गुन्हा तो व्हायला पाहिजे, कसं काय जोड पाहिलं. मी काही तयार होत नव्हतो या गोष्टीला. आईला ये कुत्रा येतो, तिनं काय सांगच ती बडं बोध होई जाश यानं. पत्नीशी धड बोलत नव्हतो, काहीच नाही. पत्नीचा रिपोर्ट तिकडे, बैलचे मन सांगेल काहीच ध्यान मा येत नाही त्याला. बैल आणि कुत्रा 2 पदव्या लिसन मी कीर्तनकार व्हायचे. संसार काय पदव्या देईल यांच्या नादी लागू नका. तुकाराम महाराज सकाळी उठल्या उठल्या देवपूजा करण्यासाठी बसले ना, आपल्या भावाला सांगतायत कान्होबाला, कान्होबा अरे तुळशीपत्र आण. लगेच जिजाऊ म्हणायला लागला त्यांच्या पत्नी आवली, 2 आणा, एक तुमच्या त्या मेल्या विठ्ठलावर टाका आणि एक मरायच्या अगोदर माझ्या तोंडात टाका, मेलीला मलाही मरण येत नाही. आणि तशात संताजी महाराज जगनाडे दह्याचं गाडगं घेऊन आलेले. अंगणात नुसता आवाज दिला त्यांनी, तुकोबा, अहो वहिनी, तुकोबा आहेत का? ये मेल्या ये. तुम्ही तसे तुमचे तुकोबा, काही उद्योगधंदे आहेत का तुम्हाला? नाही घेतून नाही यायचं आमच्या घरी. उठले तुकाराम महाराज, देवपूजेचं पाणी घेतलं हातातलं आणि सांगायला लागले, आवले विठ्ठलाला शिवे दिले मी बोललो नाही, माझ्या पाठीवर ऊस मारला मी नाही बोललो, पण जर माझ्या वारकरी साधूंना एक शब्दही बोलले, अगं ओळखते का कोण आहेत ते? संताजी महाराज जगनाडे आहेत, सिद्ध साधक आहेत ते. जर एक शब्द जरी बोलली तुला भस्म करून टाकेल. संताजी महाराज एकदम पळत आले. तुकाराम महाराजांच्या हाताला झटका दिला, पाणी जमिनीवर पाडलं. म्हणायला लागले, गुरुदेव, अहो वहिनी साहेब संसारातून बोलतायत, तुम्ही अध्यात्माच्या शिखरावरून बोलतायत. त्यांना संसाराचं कळतं, अध्यात्मातलं काय. तुकाराम महाराज खाली बसले, संताजी बसले, आवली बसल्या आणि आवली त्यांच्या तोंडाकडे पाहायला लागल्या. काय म्हणाले तुम्ही? भस्म करून टाकेल.
मग ज्या दिवशी तुमच्या पाठीवर मी ऊस मारला, ही ताकद कुठे गेली होती? मला का नाही बोलले तुम्ही त्या दिवशी? तुकाराम महाराजांनी एकच उत्तर दिलं, आवले, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे ग बाई, त्यामुळे तू माझ्या पाठीवर ऊस जरी मारला ना, मला नाही राग आला तुझा. का बोलते ग तू अशी? ही माणसं काय येतात आपल्या घरी? यांना काम धंदे नाहीत का? कोण घरा येते आमुच्या कशाला, इको जास्त नका देऊ. कोण घरा येते आमुच्या कशाला, कोण घराये आमुच्या कशाला, कोण घराये कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड तुझे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयारी, देवासाठी झाले भगवान सोयारी, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयारी. सांगायला लागले. अगं का लोक आपल्या पाया पडतात? आपण देव मानतो म्हणून लोक आपल्यावर प्रेम का करतात? महाराज खायला काय म्हणू? जगात कोणतीही नोकरी करू द्या, लोकांना जेवणाचा डबा घरून न्यावा लागतो. आपण काय पुण्य केलंय कीर्तनकारांनी, वारकऱ्यांनी? आपली जेवणाची व्यवस्था समाज करतो. लोकांना ये काही असेल डबा बनवून देणारी आपल्या घरोघरी आहे आणि बहिणी. कोणतं पुण्य असेल असं? याच एकच आहे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी, ओवऱ्या उतरे काय वेचे, देवासाठी झाले पत्नीला सांगायला लागले, अगं बाई, माने पाचारिता नोहे आराणू कैसे येते लोक प्रीतीसाठी. सगळ्या बायांना सांगतो, काही काही माणसं अशी ग्रेट असतात, त्यांना भेटायला दिवस उगवल्याबरोबर लोक घरी येतात. तर तुम्ही बायांनी भाग्य माना, तुमच्या पतीला भेटायला माणसं घरी येतात. कोणाला वेळ आहे कोणाच्या घरी जायला? स्वतःहून येतात, आवाज देतात सकाळी सकाळी, अहो काकू, काका आहेत का घरी? अहो मावशी आहेत का घरी? नातं असतं कोणाकोणाचं. अहो मामी, मामा आहेत का? काही काही का बहीण? अहो डांगरा का घ्या. आपल्या घरी लोक येतात, भाग्य समजा तुमचं. काही काही बाया लगेच उगना मरोसले दिन त्याच ती चहा देखील नाही ना कधी. चहा तुम्हीच वय की राहण्यात, चहा प्यावलो की तुमना घरी राहणार. परम भाग्य समजा. रडतायत लोक. काही काही असे भाग्यवान आहेत, घरी जर पाहुणे आलेले असले, आईन जेवण टाइमला आणखी दुसरा पाहुणा येईल, ताटच वाढतायत तोपर्यंत जय हरी जय हरी नमस्कार, या 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 या. लगेच सांगतात, बावड्या तून माल बोलाव रे. कोण उन द्या? आली बावड्याची आई. आणि पाहिलं कोण पाहुणाला. अगं बाई, ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणी, की त्याची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. त्या बाईचा भाऊ आलेला होता. ये ये दादा ये ये. भाग्यवान लोक. एकच पाहुणचार मग दोन पाहुणा.
दुवा आणलो की पैनाला पाहुणचार होई घ्या आणि संध्याकाळ दुसरा होणार. अहो बिमारी जायचं तो शिलकता पाणी मा पाणी दाय मा दाय होई जाते. हे का घडतं असं? वेळ वाईट, काहींची वेळ चांगली. एक तर असे भेटले ते सांगायला लागले, अहो बाबा काय सांगतोस, इथलं पाहुणच नाही उपगाड. अरे भाग्यवानचे तू, काहीच ना पोरे 42 वरीस नव्हे चालणार तरी पाहुणा पायऱ्या चढ राहणार नाही. त्या का मुंजाना मुंजा मरतीन का मुंजात जेवण पडतीन ते बी ध्यान माही राहणार नाही. पाहुणेच येत नाहीत. एक जोडपं तर सांगायला लागलं मला, म्हणे बाबा 12 महिना निघ जातस आमना घरी एक बी पाहुणा येत नाही म्हणे. काय होई म्हणे असं म्हणतं, नीच येतणार तुम्ही. चांगला ना घर पहिला पाहुणा निघान पहिले दुसरा पायऱ्या चढ राहणार आणि 12 महिना तुम्हाला घर येत नाही. तुम्हाला इथला बेरड कोण होई दुनिया मग. विठ्ठल विठाल विठाल. ये सब समय का खेळ आहे. सगळ्या गोष्टीला कारणीभूत वेळ असते. आणि असेच जगद्गुरु आपल्या 4ही सिद्ध साधकांसह बसलेले असताना काही जिज्ञासू आले आणि त्यांनी विचारलं की तुकाराम महाराज, आम्ही असं ऐकलंय तुम्ही देव पाहिलाय, खरं आहे का? म्हणाले हो खरं आहे. म्हणजे तुम्ही समोरासमोर देव पाहिलाय? हो मी समोरासमोर देव पाहिला. म्हणजे तुमचं देवाशी बोलणं झालंय? हो माझं देवाशी बोलणं झालं, भांडणं झालं, रुसणं फुगणं झालं एकमेकांना. एवढा देवाचा माझा संबंध आहे. दुसरा म्हणायला लागला, म्हणे महाराज आम्ही असं ऐकलंय तुम्ही म्हणाले होते म्हणे देव पाहावया गेलो ते देवाची होणे ठेलो. हे खरं आहे का? म्हणाले हो अगदी 100% खरं आहे. मीच सांगितलंय. मी देव पाहायला गेलो आणि मी देवच झालो. ते म्हणायला लागले खरंच? म्हणे अरे माझंच नाही बाबा, तुमचं सगळ्यांचं आहे. आपण प्रत्येक माणसं, पुरुष मंडळी फक्त, बाया थांबा थोडं, फक्त पुरुष मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात देव हा शब्द आपल्या वाट्याला येतो. हळद लावली जाते, कट्यार गळ्यात बांधली जाते, हाताला कंकण बांधलं जातं, मुंडावळ्या म्हणजे बाशिंग बांधावंच. काय म्हणतोस आपण त्या पोऱ्याले? आबा काय म्हणतो? नवरदेव शब्दाची मराठी व्याकरणानुसार संधिफोड काय आहे? नाही माहीत? न वर तू देव आहे. नवरदेव शब्दाचा अर्थ न वर, वरू नको, हाय भानगडमा पडू नको, लंबा होई घ्या साठी चांगला चांगला, चक्करमा पडू नको, हात तिपोसाठी ना अवघडचे. मी काही बोल राही नको तुमले. नवर तू देव आहे. चक्करमा पडू नको आटे अटे चांगला चांगला वाघ बैले उई जायलचे. चक्करमा पडू नको. अजून बी ऐक, नवर तू देव आहे. अटे चांगला चांगला असले दोन काढायला लाई द्यायचे. माझ्याच पत्नीने एकदा मला सांगितलं होतं, म्हणे नुसता कीर्तनच करा, मन बी ऐकत जाणं कधी कधी देखतच का होते बहुते लोक कसा दोन काढलं इथंच. म्हणतो तू बी नेमन बोलत जाय. त्या बाया कशा सांगतील, तिकडनं येताना तेवढं धुणं काढून आणा ना गडे. तू गडे म्हण, मी गड्या सुद्धा करलंय सुद्धा काय. त्या निस्ता दोनाच काढतो होते. न वार देव आहे तू, पण आम्हाला नाही देवत्व ओळखता आलं. बाया ज्या पोरीला हळद लावतात, बाशिंग बांधतात, काय म्हणतो आपण तिला? काहीच म्हणते नाहीत का तुम्ही? नुसतं बट राहतेस का? काय म्हणतो? मोठ्यात बोला मग जरासं. नवरी, नवरी, वरू नको. तू आदिमाया शक्ती आहे. तू ब्रह्मांड नायिका आहे, भगवंताची चितकला आहे. नवरी या भानगडीत पडू नको. इथे तुझ्या रूपाची आणि गुणाची माती केली जाईल. कौतुक तुझ्या रूपाचंही होणार नाही, तुझ्या गुणाचंही होणार नाही. तुझंच दूध पिऊन तुझ्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय तुला जगूही देणार नाहीत आणि तुला मरूही देणार नाही. तू आनंद स्वरूप आहे, तू जगाची निर्माती आहे. न वरी पण नाही ऐकलं.
दोघा तयार झाले लग्नाला. वेळ चांगली आहे. दोघांच्या आई वडिलांना कन्यादानासाठी बसवलं. मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील. तिथे ब्राह्मण देवता सांगतायत डोळ्याला पाणी लावा. दोघं जोडप्यांना सांगितलं. पोर्यान बाप जवळ सांग डोळ्याला पाणी लावा. बा म्हणणं डोळ्याला पाणी लावायचं. तो बा म्हणे गण येडा पैदा होईल होती म्हणे दुनियामा, पण इथलं येडं जनावर काही त्या कामानी बरे बा म्हणे डोळ्याला पाणी लावतच कार म्हणे. नाही नाही म्हणे मग तुम्ही कुठे बोलणार, तू कोणा लग्नीच देखील नाही का, तू मामा कुठला आहेत म्हणे, तू कोणावर पडेल भिडेलची. हे मामा का विचारतात लग्न जोडताना, त्या कितला अक्कलवान शेत भाषी कितली अक्कलवान होई बा म्हणून विचारायचे. ना आता लोक काय म्हणतात, नाही हो बारीक दे कोणी चुला माझा. का पाहायचे आपले पूर्वज बारीक, कुठले आहेत मामा, तिथले बोलावा बामण डोळ्यालाही जमाडा, पैसा देऊ नका, काहीच देऊ नका, सज्जन माणसं आहेत. कुठले आहेत मुलाचे मामा, आमका आमका का जमणार नाही, खांडन खांड बेरडची म्हणे ते. हे ओळखले जातात. त्या पोरीला आणि पोराला सांगितलं वेळ चांगली आहे, विवाहित झालेल्या तुला तुझ्या 42 कुळांचा उद्धार करायचा आहे, बेटा तुला तुझ्या 21 कुळांचा उद्धार करायचा आहे. वेळ चांगली आहे. यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह हे 6 कर्म करा, तुमच्या जीवनात देव आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा जगद्गुरूंना विचारलं, गुरुजी तुम्हाला खरंच देव प्राप्त झाला, यातलं रहस्य काय विचारल्यावर उत्तर दिलं, बरवी वेळा सापडली चांदी, बरवी वेळा सापडली चांदी, बरही वेळा सापडली चांदी, बरवी वेळा सापडली चांदी. बरवी ही वेळ. बरवी या शब्दाचा मराठी गद्य आणि पद्यामधून अर्थ सांगतो. पद्यातून अर्थ त्याचा बरवी म्हणजे सर्वोत्कृष्ट जीवनातली वेळ. बरवी ही वेळ. बरवी हा शब्द जिथेही वापरला, बरवा म्हणून वापरला. बरवा बरवा केशवराज, किंवा तो हा विठ्ठल बरवा. जगात असतील व रूपवान, पण पांडुरंगाला ज्यावेळेस पाहिलं की राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, तुझ्यासारखा सुंदर जगातच नाही कोणी.
सगळ्यांना विचारतो, रामरायांचा जन्म झाला, आत्ता तुमची रामनवमी गेले. दुपारी माध्यान्हावर सूर्य असताना मध्य दिवस अतिशीतन घामा पावन काल लोक विश्रामा, त्यावेळेस रामजी अवतरित झाले. कौशल्या मातेने आपल्या बाळाला पाहिलं आणि आपल्या जवळच त्याच्याकडे पाहतच राहिल्या. कारण 3 जन्माच्या तपश्चर्याचं फळ हे बाळ जन्माला आलेलं होतं. आणि त्याच्याकडे पाहतच त्या म्हणायला लागल्या, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे सुललितम. रामाचं ते वर्णन रूपाचं करत असताना, छातीशी ते बाळ कवटाळत असताना, तिथे कोण आलं होतं रामाचं दर्शन घ्यायला, हे कोणी सांगू शकाल मला? कौशल्या मातेने रामाचं मुख पाहिलं. जन्म दिल्यानंतर पहिलंच दर्शन आईने केलं रामरायाचं. दुसरं कोण होतं? ऐकण्यात आलं नाही का, सांगणाऱ्यांनी सांगितलं नाही का, तुमच्या लक्षात नाही? दुसरा नंबर कुणाचा आहे रामाचं दर्शन घेताना? रामायण उघडलंय कधी? नाही. पत्ता खेळशेत कधी? तुम्ही कधी रामायण ऐकलंय? वाचता येणाऱ्या बायांनी कधी उघडलं नाही? दिनभर बिजी आहेत, 1 मिनिट सवड नाही. आपलं वय काय झालं, किती दिवस वाया गेले, उरलेत किती दिवस? कधी गरज वाटली? एका घरामध्ये एक साधू महात्मा आले होते. बाबांचं नेहमी स्वागत केलं जायचं. वडिलांचे गुरु होते ते. गुरु महाराज आले म्हणून संन्यासी महात्मा, वडिलांनी आदरातिथ्य केलं. फुलं पसरत पसरत त्यांना तिथपर्यंत आणलं, बसवलं एका सोफ्यावर. बाबाजी बसले, जलपान वगैरे झालं. मुलगा आणि बाप घरात गेले काहीतरी बोलायला. बाबाजींना दक्षिणा वगैरे दिली, बाबाजी चालले गेले. अचानक 15 मिनिटांनी पोरगा घरी आला आणि पप्पांना विचारलं, पप्पा, बाबाजी जिथे बसलेले होते तिथे मी 11,000 रुपये ठेवलेले होते बिल भरण्यासाठीचे, ते तुम्ही घेतलेत का? म्हणे नाही, मी नाही घेतले. म्हणे मी इथे ठेवले होते, बाबांशिवाय तर कोणीच आलेलं नव्हतं. म्हणे गुरु महाराजांना एक शब्द बोलायचा नाही. नाही पप्पा, मी बोलणार नाही. 11,000 महत्वाचे नाहीत, आपल्याला गुरुदेव महत्वाचे आहेत. पण गुरुबाबांना जर पैसे लागत होते आपल्याला सांगायला पाहिजे होतं. आपण लाख रुपये दिले असते बाबाजींना, ते आपला जीव की प्राण आहे. बाबांनी पैसे नाहीत, तुला सांगितलं ना, पैसे नव्हते असं समज. मी समजेल पप्पा, मला तुम्ही प्रिय आहेत, मला तुमचे गुरु प्रिय आहेत, पण मी इथे 11,000 ठेवले होते, पैसे गेले कुठे हे माझ्या मनात राहीलच. 1 वर्षाच्या अंतराने गुरु महाराज पुन्हा आले, तिथेच बसले, तसंच पूजा करत घरात आणलं. पुन्हा दक्षिणा दिली, पुन्हा जलपान जेवण वगैरे झालं. ते पोरगा बापाकडे पाहायचं. साधू महाराजांनी विचारलं, काय चाललं तुमचं? तो पोरगा सांगायला लागला, म्हणे बाबाजी मागच्या वर्षीत आपण आले होते इथे, इथे 11,000 रुपये तुम्ही बसले तिथे बाजूला पडलेले होते, पैसे तुम्ही घेतले होते का? फक्त एवढं विचारायचं आहे मला. तुम्ही घेतले असं मी बोललो का? घेतले होते का? नेले का तुम्ही? गुरु महाराजांनी शेजारी पडलेलं उपरणं घेतलं, डोळे पुसायला लागले, रडायला लागले. म्हणे बाबा रडू नका, घेतले गेले असतील ना, आमचं काही म्हणणं नाही. अरे म्हणे मूर्खा, त्यासाठी रडत नाही. इथे बाजूला रामायण ग्रंथ पडलेला आहे,
रडू एवढ्या गोष्टीचं येतं. एका वर्षात तुम्ही बाप बेट्यांनी एकदाही रामायण उघडलं नाही. अरे त्याच्यात मी 11,000 ठेवलेले की इथे पडलेले पैसे कोणीतरी उचलेल. तुमचे कष्टाचे पैसे मी रामायणात ठेवले. अरे एकदा जरी रामायण उघडलं असतं तर तुम्हाला तुमचे 11,000 मिळाले असते. आणि जर तुम्ही एकदाही रामायण उघडलं असतं तर रामायणातलं हे उत्तर तुम्हाला देता आलं असतं. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे ज्ञानेश्वर महाराज की जय. दुसरं दर्शन घेणारी होती मंथरा. मंथरा कोण बाई आहे हे जर बायांना विचारलं लगेच उत्तर द्याल तुम्ही नालायक बाईचे. कोण सांग तुमले. महाराणी कैकेयीजींची जी दासी बनवू शकते ती वात्रटबाई असेल का. ज्या वेळेस महालामध्ये फिरत फिरत तिला नुसतं समजलं कौशल्याजींना मुलगा झालाय पळतच आले. आणि कौशल्य जवळ असताना मनातल्या मनात विचार यायला लागले. त्याचा चेहरा पाहिला आणि मनात म्हणायला लागले तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी बलिहार बड़े घुंघराले लगते हैं बादल काले. तेरे बाल बड़े घुंघराले लगते हैं बादल काले. बाल बड़े घुंघराले लगते हैं बादल काले. बाल बड़े घुंघराले लगते हैं बादल काले. तिरछी नजरिया पे तिरछी नजरिया पे बलिहार राघव जी 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 बलिहार राघव जी. काय वेळ असेल मंथरेच्या जीवनातली की ब्रह्मांडाचा राजा जिथे अवतरित झाला आणि त्याच्या आईनंतर दर्शनाचा पहिलाच मान पटकावणारी रामायणातली एकमेव महिला मंथरा आहे. कोणत्या बेसवर तिला तुम्ही वाईट म्हणाल. काय वाईट काम केलं होतं तिने. ही आमची वेळ वाईट आहे की आम्ही न समजता कोणालाही काही म्हणतो. काहीही आमच्या कानावर यावं खरं खोटं ते पाहायचं नाही. बेरडच येतो नालायक येतो खरं नाही तिनं. कोणी सांगा तुला आई नाही मला ऐका मग येले मग मरी जाय ना. स्वतः विचारलं का तू पाहिलं का. चक्षुर्वै सत्यम कधी कधी नजरेने पाहिलेलं सुद्धा सत्य नसतं. सत्य फार वेगळे. है भी सच था भी सच ना भी सच होगा भी सच होकर भी सच ना होकर भी जो सच है वो सिर्फ भगवान का नाम है. हे बाकीचं सगळं झूठ आणि असत्य. हे खोटे प्रमाणपत्र यांच्या नादी लागू नका. पण आम्ही कशालाही हुरळून जातो किंवा होरपळून निघतो. वेळ वाईट आहे. वेळ चांगली होती महाराज पण एक लक्षात ठेवा वेळ संधी आणि बुद्धी
इथे म्हणाले बरवी वेळ सापडली संधी सहाय्य झाली बुद्धी. वेळ संधी आणि बुद्धी सहसा एकत्र येत नाहीत. मी सहसा बोललो बरं, कधीच येत नाहीत असं नाही. कशा प्रकारे? ज्याप्रमाणे सूर्य चंद्र आणि पृथ्वी सहसा एका रेषेत येत नाहीत सहसा, तसे दर अमावस्या पौर्णिमेला जवळपास एकत्र असतात, पण 180 अंशाच्या कोनामध्ये. एखाद्या अमावस्याला किंवा एखाद्या पौर्णिमेला येतात, पण आले काय उपयोग झाला? वेळ वाईट, ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही. काही काही लोक सांगतात महाराज आमना बटापाव बन सहसा एकत्र येतं नाहीत, आणि जर उन्हात डोका पोडाशिवाय राहत नाहीत. मग काय ते इसन बिचेल गावानाच येत का? वेळ वाईट. वेळ संधी बुद्धी एकत्र येत नाही सहसा. कशा प्रकारे? की ज्या प्रकारे एखाद्या स्त्रीमध्ये सौंदर्य, खानदान आणि स्वभाव सहसा एकत्र येत नाही. सुंदर असेल तर अहंकारी असेल, घडी घडी आरसामध्ये की मनसारखे कोणीच नाही बुवा, अहंकार. स्वभाव अहंकारी, खानदान चांगलं पण अहंकार आहे. काही ठिकाणी सौंदर्य नाही, स्वभाव छान आहे, खानदान छान आहे. काही ठिकाणी स्वभाव पण छान आहे, सुंदर पण छान आहे, पण खानदान मग गोठायचे जरासा. एक तर फुईस पै जायल होई, नाही तर मामाच निघ जायल होई. सगळंच एकदम जमत नाही. सौंदर्य, खानदान आणि स्वभाव. सहसा बोललो मी, कायमचं बोललो का? आणि जर तिघही जुळून आले, सौंदर्यही चांगलं आहे, स्वभाव चांगला आहे, खानदान चांगलं आहे, नवरा चांगला भेटवणे, भेटीच गया निभावणे, निभीच गए बरवी ही वेळ. सापडली संधी. काय झालं असं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पहिल्याच चरणावर सेवा संपणार आहे, 11 वाजायची जवळजवळ वेळ होते. पण पहिल्याच चरणाचं विश्लेषण करताना आपण सांगू, सर्व मंडळी आपण महाराष्ट्रातले सगळे खानदेशातलेच आहेत का मराठवाड्यातले पण आहेत? सगळे मिक्स आहोत ना? आताची वेळ तुम्हाला कशी वाटते? आत्ता हल्लीची या जीवनातली वेळ जर तुम्हाला पाहिजे असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक वेळ होती, आलेले पाहुणे आपल्या घरी 8-8 दिवस थांबत होते. 8 दिवस थांबून सुद्धा मान कमी होत नव्हता, पाहुणचार कमी होत नव्हता. जायची जर तयारी झाली, कोणीतरी त्या पाहुण्यांचे बूट लपवून द्यायचे, जोडादा पाडी देत. त्या म्हणत आठवण जोडावतात. अरे कसा घ्यात रे, देख रे कुत्र लिगे का? कुत्र निली जाय, माणसेच दा पाडीत. ती एसटी निघून जायची आणि मग घरातलं कोणी आई जोडा सापडणं आता पडेल होतं, म्हणजे अजून आजच्या दिवस राहिले पाहिजेत. हे काय माणसांचंच होतं का? तुम्ही बाया वेहिनींचं एवढं प्रेम असायचं वेहीनबाईचं. आज ना दिन येईन थांबायला पाहिजे बुवा, मुद्दाम तीन पातही दोन टाक द्या आणि लगेच सांग वल्ली होई गे साडी, वल्लवी घे ते पातय, आज ना दिन थांबणंच पुढे. आणि त्या पहिल्या साड्या लवकर सुकाय नाहीत. या त्या 80 रुपयामध्ये 3 पाणीमा टाकान पहिले सुकाई जातीच. या आणि त्यामुळे त्या तुम्ही म्हणजे असते नाही दोरा मारेल चाल नाही. वाडानी बाडगावनी जळगाव, चाळीसगाव, तिरिसन, सुरत माझीच असते. तो काळ होता महाराज. आता वल्ली वयल तुम्ही सांगता तू तयारी कर, मी इस्त्री मार देस, तू निघ. ही वेळ आलेली आहे आता. काय या वेळेला प्रेम आहे का, आनंद आहे का? काय मिळायचं तेव्हा खायला? 7-7, 8-8 दिवस राहायचे. आते बहिणी असायच्या, मामे बहिणी असायच्या, सगळे गप्पा मारायचे. लग्न व्हायचे आपल्या खानदेशामध्ये. ज्येष्ठ मंडळी इथे बसलेले असतील, एवढी चांगली वेळ होती. एवढा पैसा होता का लोकांकडे? एवढं सगळ्या यंत्रणा होत्या का?
आहेत ना रोज बेसन बनायत बेसन. मी पिठलं बोललो का? पिठला मग ताकद राहस, पिठलानी तब्येत राहस. पिठलं जर हलका ते वाढाय घेता हातलाच काही जात. बेसन न तसं नाही राहत. बेसन आणि पिठल्यात फरक आहे. बेसन तब्येतले बरं राहत, घट्ट राहत, पण अहंकारी राहत. बेसन प्रेमी राहस. त्या हळदीच्या दिवशी बेसन वाढायचे. बेसन म्हणजे गंगा जमुना दोन्ही येते. 1 किलो पीठ मग 17-80 लोकेसनं बेसन बंद आहे. बसायचे जेवायला, एक बाई बेसन वाढायला, एक दुसरी भाकर ठे, तिसरी तेल येत, चौथीन ते बेसन टाकताच वाढणारी न मागे रस्ता दर येते. एखादी पोरग कसं अंगवरलं रास मायना मागे फिरत चालणं ते. ती तेलवाली विचारे बाबा आटलं बेसन, हा ती वाढणारी बहीण मागेच घेत. पण काय आनंद होता महाराज, काय प्रेम वाटायचं. तेलन पाडाय, देव वरणाय, देव नाचाड्यत, खंत्यान खंतीन बे मातन्यान. आता तर मला मातनीच दिकाल तयार नाही. पोट्यासने आज मातनी हवी घ्या, त्याच दे केल्या. चालायलाच तयार नाहीत, रनिंग नाही, व्यायाम नाही, याच मातन्या फिर राहिल्यात आता त्या. कुठे गेलं ते कार्य, कुठे गेला तो आनंद? काहीच नव्हतं नाव. आता सारखं होतं का मंगल कार्यालय केलं नाही, इतक्या लोकांचं जेवण आहे, हळदीच्या रात्री 12-12 आयटम बनवतात. हे होतं का आपलं? मग वेळ हे चांगली आहे का ती चांगली होते? हळदीच्या रात्री साधं जेवण, पाहुण्यां झोपाण्या व्यवस्था, धाबासवर चढाई देत. कोणा घरण्या चादरी, कोणा घरण्या गोधड्या, कोणा घरना बादोड्या, कोणा घरण्या जीवा, कोणा घरनी उशी रातभर झोपू दे. ते उठी उठीच बटणं पडे. आठ काय जुली राहिनं, जुलीनी राहिनं, तू घरतीनला येल वची म्हणे. बादोड्या असा घरतीनला येत का लोक? या गावचे पाहुणे, त्या गावचे पाहुणे धाब्यावर बसायचे, नुसता जोऱ्या आतरी देत. ज्यान जोडा चपला उशाले, पंगराला काहीच नाही. गप्पा मारायचे वरती, चंद्रमा असायच्या, चांदण्या असायच्या, ज्यान साठासवाटे चढत. मध्येच गप्पा मारत मारत आनंद यायचा. पाणी वगैरे प्यायचे, चहा प्यायचे. मध्येच एखादी बाई यायची. कोणकोणच्या दाढी झोपेल? तात्या बियालच्यात का? ओ माय अण्णा बियालच्यात का? भाऊसाहेब तुम्ही बिवून आहात का? आणि अहो बाजून कोण झोपेलचे? मी एक जणी जागा तू मधला भाऊ ना 6ला यायचे म्हणे. तो झोपेल होता म्हणे, का रे याला तू आठ झोप ना का? इतकी सत्ता होती बोलायची. आते म्हणे द्या का बरं असं तटला तटे मारामाऱ्या होई जातील. कुठे गेले ते शब्द, कुठे गेलं ते प्रेम? जेवताना जेवायला बसायचे महाराज. कधी कधी बुंदीमध्ये रंग सुद्धा टाकला जात नव्हता. गरीब लोक होते, जेवण वाढायचे, पण एवढा स्वाभिमान होता, एवढी वेळ होती. गावात आलेले पै पाहुणे जेवल्याशिवाय गावातली मंडळी जेवायला बसत नव्हती. आमना एक चुलता आहे, त्यानाच पर्यान लगन तोच पहिली पंगतली बडी घ्या. तुमलं काय वाटणं धृतराष्ट्र मरी घ्या बा, येडा अजून बी पैदाच होई राहणार. त्यानाच घरचे लगन, त्यांनीच पूर्ण लगन, आणि तो जे ऑलरेडी का पहिली पंगतले. मग ते मेवणे आमचे, त्या मेवण्यांचे वडील, काऊ महाराज आई शुभ्रा नका तुम्हाला चलता ऐदा का आम्ही थांबेले, तुम्ही तर शेत हो, पण अहो माणूसाला एवढा डंगरा याला लाज नाही वाटत का? अहो कुशाल पहिली पंगतले बैठले घ्या. आणि तोच आणखी आराय मारे बाजीवाला दाड, लाज वाटानं तर दूर. त्या मामांना, त्या पाहुण्यांना म्हटलं, मी बोलस, चला तुम्ही बी चला, तुम्ही काही ताण लिहू नका, रागी भरू नका, आपण बरोबर घेऊ. आपण तर जेवस होतो, पण आलो आणि विचारलं म्हणतो, का रे काका? अरे या मामा राहील, या पाहुणा राहील, आणि तू खुशाल पै ऐदक बो जेवानी माझ्या पहिली पंगत मा, तू दुसरा लगन मा येलच्या घाटी. ज्यांना काळ वेळच समजत नाही
आणि ध्यानमा ठेवा, असा माणसं लवकर मरत बी नाहीत बरं. काहीच नाही, वेळ पहिलेच सरीदास, मुदत ना पहिलेच. काय लग्न होते महाराज खानदेशामध्ये. कोणीतरी यायचं पाठीमागून, एखादा शालक त्या ध्यानमा ठेत साला साला पाहुणा पटेलचे जेवाले. अहो बोलता आपली बहीणले गंद्या गंद्या गाया दिस, दांड का कडक बेल्या कांदालय, मी याला वाकडच तू या माकड आडवर पोड, नवीन डाचं कर्या का ना कर्या, नाव थट्टेचं द्यायचे महाराज. कोणी पाठीवर सांजरी फोडायचे, कोणी जबरदस्ती लाडू द्यायचे, आणि लोक एवढ्या प्रेमाने जेवायचे महाराज. अन्नाला दोष देत नव्हते. अन्न हे पूर्ण ब्रह्म. कारण लोकांना माहिती होतं देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी. या बुंदीमध्ये रंग आहे का नाही पाहत नव्हते. घरमालक तिथे यायचा आणि विचारायचा, दादा स्वयंपाक कसा काय झाला. सगळेच काही चांगले नव्हते. एकाला विचारलं, भाऊसाहेब स्वयंपाक कसा आलाय, भात कसा झालाय. नाही बादवीतले काही ताण नाही, पण थोडी बावली लागी राहिली. असं पाणी 2 बादल्या पाणी मात आई चूक होई गे, 2 बादल्या पाणी टाकायला पाहिजे, आई चूक होई गे. म्हणे बरं, मटणी भाजी कशी काय आली. भाजीला काही ताण नाही, पण जर 2-4 तास आणखी पाणी मारते, थोडा कोंब आणखी फुटतात, राहू द्यायला पाहिजे होती, लवकर काढायची, आई चूक होई गे. दादा बुंदी कशी, बुंदी गोडबीड येले, पण ते पीठ कालावताना जर आणखी 2 बोगण्या टाकायला राहत्यात, असं गोल दाना येतात, हाई एक चूक होई गे. म्हणे 3ही चूक होईल, तुले पत्रिका देवाई गी, हाई मोठी चूक होई गे. म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. आनंदच घेता येत नाही हो लोकांना. पूर्वी गावोगावी नाटक पार्ट्या होत्या आपल्याकडे खेड्यांमध्ये, गावातलेच लोक कलाकार राहायचे. आता आमच्या गावामध्ये आमची गुरुदेव नाटक कंपनी होती. माझं स्त्रीपात्र असायचं लग्नाच्या अगोदर. तसं लग्न होईसन बी स्त्रीपात्र करू मी, पण आमनी घरनी बाई रडियन कडे, अहो काय लंगा नेचिली असन, माल गली मातल्या बाया बोलतील, 3 पायरे मी बाबा उई गो ते पेकी देणारे. विठ्ठल विठ्ठल नाहीतर माझं गाजलेलं स्त्रीपात्र होतं जळगाव जिल्ह्यामध्ये. आवाज होता, नृत्यकला होती, गायन होतं, आणि आमचं गावातल्या गावात नाटक कंपनी. लोक आनंदाने सहन करायचे. 28 जण 51 रुपया मग काम करूत आम्ही. आणि त्या 51 रुपये ज्याने कबूल करेल राहत, तो सकाळी दिसू, पुढला सोमवारले दिसू, गया त्या बिया फुकट नाटक. रिहर्सल रंगीत तालीम करायचो आम्ही एकाच्या गोठ्यामध्ये. बत्तीवालाले बोलता मान, लाईट नाही होती, तो बत्तीले हवा मारताना आमले सांगे, शास्त्र रास आहे, पंप कसा धरणा पडस, कसा मारणा पडस, राखेलनं प्रमाण कितलं लागत, मेंटलले गाठा कशा मारण्या पडतील. आणि जर मजारामना मातला एखादी, ऐ तू तुना करणं शाना, मजार बोला नाही बो बोलाई गे चूक होई गे. एकदा थोडा उजेड कमी यायचं मनावर 2 पंप माराय घ्या. तू पंप मारायला घ्या ना, म्हण काही गरज नाही, तू ही घ्या ना ते 1.5 छाना, मन बत्ती मिली दास तुम्ही बत्ती. ओ भाऊ मी मरच तो बत्तीला हात लावणार नाही. चूक होई गे म्हणा काही नवीन हात नाही, मी नवीन बत्तीकडे देखाव सुद्धा नाही मी, याने देखा बा तू मलाही देजो बत्ती. रिहर्सल चालायचे आमच्या, पाठांतर. आमच्यात एक मास्तर म्हणून होता, मास्तर नाही होता त्याला मास्तर म्हणत, त्याला त्यांचं 3 सहा करता येणे, आणि तो मास्तर होता आमना. आणि त्याला त्याची वेळ जर आली, चल रे मास्तऱ्या चल मन, मी तडे बरोबर करतो स्टेजवर. अरे तू आता हे तडे बरोबर कटाकची, तू ताण नको लिहू, तुन पाठ कर. मास्तर कधीच रंगीत तालीम मागून आणे. आणि ज्या वेळेस नाटक स्टेजवर आम्ही आलो, ते स्त्रीपात्र आमचं, आणि मास्तरनं बोलणं मन संगीत. आणि प्रश्न असा होता,
मी बोललो मास्तरला, पुढे काय? म्हण होई गे पुढे काय म्हणायचं. मग मास्तरचं म्हणणं काय होतं, ते प्रॉम्प्टर मागे बसायचा पडद्याच्या मागे, तो वाचून दाखवायचा पहिला शब्द. त्याचं म्हणणं होतं, हा कशाचा प्रकार आहे? तो मास्तर मनकडे दे गे. मी त्याला काय, तो बुकीर आहे ना, तो मागतील म्हणे हा कशाचा प्रकार आहे. आई शेवटला माणूस लोक ऐकू जाय, पण आमना मास्तरलेच ऐकू ये त्यासाठी. पडदाकडे सरके मागे, हा कशाचा प्रकार आहे तथा ना ऐकिले. मग आता पुढे बोलायचं, पुढे येत नाही. त्याला वाट ना आऊ म्हणी यान पुढे कायचे, मी वाट देऊ आऊ म्हणी. तो गडी गडी तेच म्हणे, हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे म्हणतात आहे. हा पाठ न करायचा प्रकार आहे. लोक हसायचे, चुक्या काढत नव्हते, कारण लोक प्रसन्न होते. ही वेळ चांगली होती. लोक स्वच्छ अंतकरणाचे होते, चुक्या काढत नव्हते महाराज. चुक्यांमध्ये सुद्धा आनंद शोधायचे. आणि आज अशी परिस्थिती आहे, आनंदामध्ये सुद्धा चुक्या शोधताय. काय कमी आहे आता घराघरांमध्ये आपल्या? काय नाही. आपल्या खानदेशामध्ये घर बांधायचे तर फक्त 4 भिंती असायच्या. असेल तर मागचं दार पुढचं दार, नसेल तर एकच दार. 4-4 5-5 सुना, 4-4 5-5 मुलं, एक सुनेला 2-2 3-3 मुलं. 4-5 पोरांचे 12-14 पोरं लहान लहान घरात असायचे. 5 सुना घरात वागवायच्या, एकटे सासू, एक आवरणं बुवी राहणार. ते 5 सुना कशा हँडल करत असतील, एक कोणत्या जिल्ह्यातली, एक कोणत्या तालुक्यातली. एकीचे संस्कार काय, दुसरीचे संस्कार काय. बरं, भावाभावांमध्ये एवढं अंतर नसायचं. 2-2 अडीच वर्षाचे लहान बाया, सगळ्यात तरुण. घराला फक्त 4 भिंती, 5 आणि 4 तरुण सुना ज्या घरामध्ये नांदतायत. सगळे भाऊ एकाच घरात राहत आहेत. एका तरी भावाकडनं चूक झाली का? एका तरी बाईने कधी एखाद्या दिरावर किंवा जेठावर आरोप घेतला का? विनयभंग कुणाचा झाला का? सांगा ना. कसे नांदले असतील? घरामध्ये काय सगळंच होतं का? चुलीजवळ अर्धी भिंत आणि मोरीजवळ अर्धी भिंत. चुलान बांशी आणि मोरीनं बिथड. 2च दिवे असायचे, एक चुलानं बितडावर, एक मोरीनं बितडावर. तो दिवा बाहेर मसाला वाटणारीनले बी उजाय दे, माझा रांग दोनारले बी उजाय दे, रांधणारीनले बी उजाय, पुढे वाढणारीनले बी उजाय. कुठे गेला तो आनंद? कुठे गेला तो काळ? म्हातारा ओट्यावर बसलेला असायचा. 4 आणि 5 तरुण पोरं हँडल करायचे. एखाद्या पोराला तर वावरमध्ये आहे, खाली मान घालून शेतात चालला जायचा. बापना पुढे मान वर करानी हिंमत नाही होती. ती वेळ होती. सासूच्या पुढे आवाज करायची हिंमत नव्हती. ए पुरे तू हडगाज, तीच वाढायला जायची. 4-5 भाऊ एकाच रांगेत जेवायचे. सुना बुद्धिमान होत्या, घरात खायला मिळत नव्हतं, पण आनंद होता. एकाही पुरीने माहेरी तक्रार केली नाही. जेवायला जर बसले, संध्याकाळी जर खिचडी बनवली गेली, पहिल्याने मोठी बाई वाढायला जायची, दुसऱ्या वाढायला 2 नंबरची जायची. मोठल्या राहत त्या, तिसना रुबाब राहे घरमा. लहान्या लहान असायच्या, त्यांनी पाणी आणायचं, स्वयंपाक करायचा. थोरल्या जाऊ सासूच्या जागेवर होत्या, त्या वाढायला जायच्या. देरले बी म्हणे ते लय खिचडी नाही निमन जाय, तू गुचुपट 3 टाकी राहील होती. छानपणा नको करू, तुन माय खिचडी काऊ देत नाही आमले. गुचुपले माय आग्रह करे खायणार आहे, पण मोठी भाऊजानी दटायला राहे 3 टाकेले. तो उठी जाय. माय म्हणे अक्कल नाही करा तुला, बैलले उष्ट पाड राहे ना. तो उष्ट नाही पाडे,
त्याच्या लक्ष्मीसाठी, त्याच्या जीवलगासाठी, त्याच्या हृदयातल्या राणीसाठी तो खिचडी ठेवत होता. हा काळ आपल्या खानदेशातला होता. त्याच खानदेशात येऊन पहा काय आग लागली, काय रोग झालाय लोकांना. वेगळं निघायचा, राहिल्या का सत्ता एकमेकांवर. मोठा भाऊ रामासारखा होता, लहान्या भावाला मंडपात सुद्धा थोबाडीत द्यायचा तरी राग येत नव्हता. आज बोलायची सत्ता राहिली नाही महाराज. कोणती वेळ चांगली होती. काय नाही आपल्या घरांमध्ये आज. बेडरूम, किचन रूम, डबल बेड, ट्रिपल बेड, प्रत्येक रूम आहेत. बाथरूम, बाथरूम होतात का आपल्या घरी? मोऱ्या होत्या, अर्ध्याच भिंतीच्या मोऱ्या. काही काही भगिनींच्या घरी अशा मोऱ्या होत्या ते ओट्यावर असायच्या. उजाळेपणाला पहिले लज्जा रक्षण म्हणून तुमचे अनंत उपकार आहेत. ज्या आज 50च्या 60च्या पुढच्या आहेत. स्वतःची लाज राखली, घराची लाज राखली, कोणाकडे तक्रार नाही केली. ही सोय नाही, ती सोय नाही. खाटा आड्याला इलुई त्याच नावर गोदड्यात टाकी ठुकी, अंगावर कापड पांघरून घरामध्ये तुम्ही उजेड पडायच्या आत आल्या. संपूर्ण खानदेशाची इज्जत तुम्ही राखलेली. आज तोच खानदेश गलिमा चित्र्यावर राहण्यात येरायरने. धीरांना पाहून सुद्धा डोक्यावरचा पदूर न पडू देणाऱ्या तुम्ही झाशीची राणी, जिचं पारोळ्याचं माहेर होतं. बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्ह्यातल्या, ज्यांच्या अनुयायी तुम्ही, डोक्यावरचा पदर पडू देत नव्हत्या. सासराला देखील सनबे आज पदर न बांध राहील नाही. हाय कोणती प्रगती होईल तुम्ही? ती तुमच्या आईची प्रगती नव्हती का? आत्याची प्रगती नव्हती का? मावशीची, मामीची प्रगती, आजीची प्रगती नव्हती का? ही कोणती प्रगती झाली असे विकास किवर? वेळ वाईट आहे. आज आनंद शोधतोय आम्ही. काहीच नव्हतं घरांमध्ये. ज्या दिवशी आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता महाराज, 2400 रुपयाचा टीव्ही होता. तो टीव्ही आमना घर उन्हा आमनी गलीमातला पहिला टीव्ही होता. तो रामायण सिरियल चालत होती त्यावेळेस. इतली गर्दी आमना गरमाघुसे, आमलेच गरमाघुसाल जागा नाही. संध्याकाळी सह्याद्री वाहिनी चालायची, फक्त बातम्या लागायच्या. आमची माती, आमची माणसं. बैल वगैरे चालायचे, गाड्यांवरून कापूस वगैरे नेणारे चित्र दिसायचे, घरात गर्दी असायची, बातम्या दिल्या जायच्या. त्या बातम्या ऐकायला गल्लीतले माणसं जमा व्हायचे. जर एखाद्याला काही बोललं तर आई लगेच सांगायची, नाही रे बोल नको, कोणा पाय कसा, कोणा पाय कसा, येऊ दे आपला घर कितला लोकेश ना पायला गिरायना. 2400 रुपयाचा टीव्ही. जेवायला बसायचो मी कधी कधी टीव्हीच्या समोर, आणि जर चित्रहार नावाचा एक गाण्यांचा कार्यक्रम लागला तर गल्लीतले पोरं पळत यायचे त्या चित्रासकडे देखील. पैता पैता मी जीव मन तांब्याला लात मारी वडिली जायत त्या. पण कधीच राग आला नाही की हे पर्या तू कधी देख राहणार आहे. आनंद एकाच गोष्टीचा वाटत होता, आपला घर टीव्हीचे, आपला घर पोरेही राहणार. ऐन रामायण लागान टाइमले त्या आमना टीव्ही मग मुंग्या यायला लागते. ते बुस्टर सिस्टीम नव्हती. उच्चा अँटीना 35 फूटना, मी 5 फूटना, कत जाई ते. बर 60 बारीक टोकरेस ना दुसरा माणूस चढानी हिंमत करी नाही. गरभर मांजे मी दाबावर चढू. आमना सर्जेराव आप्पा घर समोर ना, तो मला तटीन सांगे फिरव अँटीना, मी फिरव. हा 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 उन 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 लगेच आता खाली देखत रामायण लागे. राम ये नाही तर लक्ष्मण ये, नाही तर आरण ये. आणि मी हात सोडा लगे मुंग्या 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 पटा आ रहा है हमारे. तो आणखी फिराव राय म्हणजे टीव्ही बी मीच लया ना, खर्च बी मीच करा ना, मुंग्या बी मीच टांगाडा न्या.
हात सोडा नाही ते दरी उभं राहणं खाली लोक रामायण देखत आता स्थिर जाय बा खाली उतरायला लागू तवशीन रामायण सरी जाय बरवी ही वेळ मग आपलीच वेळ वाईटची. कालांतराने घरामध्ये लँडलाईन फोन आला पुरी गलीने आमना नंबर जी तेव्हा त्यासना सोयर असले रायनात म्हणा कीर्तनना फोन ठिकाणवर फोन आला म्हणजे दोघं मुलींपैकी कोणीतरी नाही तर मुलाने नाही तर आमच्या पत्नीने कधी कधी मी कधी आमच्या आईने कोणा का फोन येणार त्यासना घर आम्ही जेवता जेवता उष्टात समत बलावाल जावान चला तुम्हाला फोन येईल त्यासनी 5-6 जणीसनी पयत येवान फोन उडा म्हणजे तुकाराम पाटील गया बा समजिसल्यात त्या यायचे फोन आम्हाला आनंद वाटायचा सगळी गल्ली जमा व्हायची. एकदा तर एक सुनबाई घरात बोलवायलाच कोण नाही मलाच जावं लागलं तिला बोलवायला म्हटलं हे पोरी तुझ्या माहेरचा फोन आलाय ती पोरवणी फोन उकला मी तरी बाजूला बटी गो 3 मायले काय सांगू तथा फोनवर हो माडी गडी गडी फोन नको करत जाऊ ना या फोनवाला का चांगला राहतस का म्हणे मग तो म्हणा बाप आम्ही जेवता जेवता बोलावली राहिलो तरी राग येत नव्हता. काय कारण असेल बरवी ही वेळ सापडली संधी बरवी ही वेळ सापडली संधी वेळ सापडली संधी बरवी ही वेळ सापडली संधी सायदारी बुद्धी संचिताची सायदारी बुद्धी संचिताची सायदारी बुद्धी संचिताची गोपार घुमाई डोबार कुमाई 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 गोपार डोबार कुमाई घुमाई डोबार कुमाई गोपार घुमाई डोबार कुमाई गोपार घुमाई डोबार कुमाई डोबार घुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई गोपार घुमाई 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 विठोबार घुमाई बोलता बोलता 11:15 वाजले पहिल्या चरणावर सेवा संपते. भरपूर चांगली वेळ आहे. विड्याला हार टाकून द्या. आपण सगळी मराठी माणसं इथे एकत्र आलो. फक्त एकच लक्षात ठेवा जमाना प्रगतीकडे चाललेला आहे पण स्पर्धा एवढी मोठी महाराज होऊन सुद्धा पोरांना नोकऱ्या नाहीत. वेळ एवढी वाईट आलेली आहे. पोरांचं लग्न करायचं म्हटलं तर शेती नोकरी शहरामध्ये घर हे सगळं सामान्य लोकांना शक्य नाही. नको नको त्या जाचक अटी टाकल्या जात आहेत आणि याचा दुष्परिणाम आपल्या धंद्यावर नाही धर्मावर होत आहे. पलीकडच्या धर्मावर विवाह पद्धती विवाह संविधान अगदी सोपं आहे. आपल्याकडे लोकांनी आता हुंडा घेणं जरी बंद केलं तरी मुली मिळत नाहीत असं नाही. मुलींची संख्या भरपूर आहे पण काय ग्रहण लागलेलं आहे. वेळ काय वाईट आलेली आहे आणि जे लग्न होत आहेत हे टिकतील का निपतील का. ज्या घरांमधल्या सासू मालकीन होत्या त्या घरांमध्ये सासवा अगदी भामट्यांसारख्या राहायला लागल्या. ही चांगली वेळ आहे का. हिला चांगली म्हणाल का.
मग याच्यातून मार्ग काय निघेल? पूर्वी शाळांना नाव होतं आपल्या जीवन शिक्षण विद्या मंदिर. जीवनाचं शिक्षण दिलं जायचं. आता त्या कन्व्हर्ट शाळा झाल्या. इंग्लिशच्या विरोधात कोण बोललेलो? इंग्लिश तर जग भाषा आहे. जगाशी कॉन्टॅक्ट ठेवायचा असेल तर इंग्लिश आलीच पाहिजे. पण एवढाही आग्रह धरू नका की आपली मातृभाषाच आपल्यापासून लांब गेली पाहिजे. काय मिळवतोय आपण? इंग्लिश मिडियमचं पोरग 5वी 6वीचं पोरग घरी आलं सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्यात, त्याला त्याचा बाप सांगतोय म्हणे टपरीवर जाय 1 किलो साखर लई ये. हाई पोरग तरी सुटत गए, याला सांगता येत नाही. आयराणी पहिन दूर चालणं गे. दुकानदारले मराठी सुद्धा ये नाही, तो आयराणीच बोले. आणि हाई किरकोळ तरी गयन सांगे प्लीज गिव मी 1 किलो शुगर प्लीज. तो म्हणे कोण पोलीस याले हो? तो प्लीज म्हणे ना पोलीस ऐके उन्हा जोडे. काय गिव मी 1 किलो शुगर. शुगर तुला एवढसा पोऱ्याल शुगरचे? तो म्हणे नो डायबिटीज प्लीज गिव मी शुगर 50 रुपीज. हां 1 किलो साखर पाहिजे. असं नोटलीने साखर दिली, 2 रुपया परत देणार. त्या पोऱ्याने 2 रुपया. व्हॉट ए प्राइस ऑफ 1 किलो शुगर? काय व्हॉट प्राइस? 2 रुपीज ओनली. हा केवढ्यांचे? असं येस 1 किलो 2 कमी 50. व्हॉट इज 2 कमी 50? 2 कमी 50 इज 2 कमी 50. कत जाई आई? तेच गलीमातलं एक दुसरी मातलं पोरं अरे 48 रुपयांच्या ना. याला म्हणतात व्यवहार ज्ञान. शाळेत व्यवहार ज्ञान शिकवलं जायचं ती वेळ होती. 5 रुपयाला 1 डझन केळी, 45 डझन केळांचे किती पैसे? फटक्यात पुरं उत्तर द्यायचे. 10 रुपयाला 1 आंबा, 500 आंब्यांचे किती? फटक्यात पुरी उत्तर द्यायच्या. आता ते जीवन शिक्षण नाही, व्यवहार ज्ञान नाही. x + x × x / 4 कितला रुपया मग कितलं ऊन? हे एक्सल कथा जांभलत पिरच्यात तटी. साधं सोपं गणित. शाळेमध्येच गणित शिकवलं जायचं व्यवहाराचं. एका शाळेत एका पोराला उभं केलं एक शिक्षकाने, ए पोऱ्या उभं रे. हौद आहे तिथं ठेवलेला. त्या हौदामध्ये 10 लिटर पाणी होतं. 2 लिटर वाहून गेलं, गळती झाली पाण्याची. किती उरलं? किती उरलं? त्या पोरानं सांगितलं 8 लिटर. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पोराला उभं केलं. उठ रे. हे वटावर पटेल तू नाही. हा चाय मातलं, त्या चाय मातलं. या हौदामध्ये 15 लिटर पाणी होतं. 5 लिटर वाहून गेलं. किती उरलं? हा किती उरलं? किती उरलं? 10 लिटर. तिसरा रोज एक पोरली उभी घे. बरे उभी राहा. या हौदामध्ये 25 लिटर पाणी होतं. 15 लिटर वाहून गेलं. किती उरलं का? ती पोरगी उभी राहिली आणि सांगायला लागली म्हणे मास्तर 3 रोज जाय देखील राहिनो म्हणे मी आई. पहिला रोज 2 लिटर वाई घे, काल दिन 5 लिटर वाई घे, आज 15 लिटर वाई घे. कितला दिन विचारची सिमेंट लाव ना म्हणे त्याले. व्यवहार ज्ञान ज्या वेळेवर जागृत होतं ती वेळ बरवी. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. माऊली.